चला फलंदाज पाठवा, वेळ देऊ नका. तिन्ही षटकांचा सामना या ठिकाणी आपण पाहतात ते अर्थात RCC राया संघाचे सलामीची जोडी मैदानामध्ये येते. तर सन्माननीय नरेशजी गायकर सर यांना विनंती आहे की आपण RCC रायाचे अर्थात संघमालक आहेत आणि गावदेवी ठाकूरपाड्याचे कबीर ठाकरे या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण या अतिथी कक्षामध्ये आणि राया RCC राया संघाला पप्पू टिप्पू यांच्याकडून शुभेच्छा या ठिकाणी आलेल्या आहेत. चला सामना चालू करून घ्यायचा मित्रांनो. सामन्याला विलंब नकोय. 3 षटकांचा सामना. पहिलं षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो गावदेवी ठाकूरपाडा संघाचा वेदांत. वेदांत ठाकूर गोलंदाज आहे आणि डावाची सुरुवात करण्यासाठी 2 फलंदाज मैदानामध्ये. कामरान आणि त्याचबरोबर अप्पू ही जोडी मैदानामध्ये. शुभेच्छा देऊया. वळूया अंतिम सामन्याकडे. पहिला चेंडू इथे आपण पाहिला यॉर्करमध्ये चेंडू इथे पाहायला मिळाला आणि इथे मात्र आपण पाहतात फलंदाज या ठिकाणी बाद. पायचीचं अपील. LBW फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर पहिला धक्का. कारवांची खेळी इथे समाप्त होते. पहिल्या चेंडूवर सुरेख चेंडू यॉर्कर पद्धतीचा टाकला होता तो वेदांत ठाकूरनी आणि इथे आपण पाहिलात या ठिकाणी अर्थातच पहिल्या चेंडूवर फलंदाज पायचीत मैदानातून बाहेर. देवांश इव्हेंटचे मयूर असतील तर यायचं आहे. देवांश इव्हेंटचे मयूर जर असाल आपण इथे तर वरती यायचं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय माहीच. 1 गडी बाद 0 धावसंख्या धापलकर इथे पाहायला मिळाली. काय जबरदस्त चेंडू फेकला होता RCC राया या संघाचा या विरोधात गावदेवी ठाकूरपाडा संघाच्या गोलंदाजांनी. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. दिशा टप्पा अतिशय चांगली होती. आतमध्ये आला आणि तिन्ही यष्टींच्या समोर फलंदाला पाहिला ते पंचाने आणि कामरानला या ठिकाणी मैदानातून बाहेर जावं लागलं. माईस नवीन फलंदाज मैदानामध्ये. पुन्हा एकदा यशस्वी गोलंदाज. यावेळी चेंडूला खोदून काढला. चेंडू जातोय तो अर्थातच मिडाफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल आणि तोपर्यंत मात्र ही पहिली धावपलकर इथे नोंदवली गेली. RCC राया संघाची धावसंख्या 1 गडी बाद 1 धावपलकावर या ठिकाणी येते. 3 षटकांचा सामना. समोर मात्र फलंदाज या ठिकाणी आपण पाहणार आहोत तो अप्पू. 0 धावसंख्या खेळतोय. शॉर्ट थर्डमॅन एक अर्थातच आपण पाहता शॉर्ट पॉईंट. एक क्षेत्ररक्षक अर्थातच डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ. फिरोज ऑफ साईडला ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग आपण पाहताय. एक डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑन. दरम्यान पुढचा चेंडू. यावेळी मात्र मधल्या इष्टीवर येणारा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि चेंडूला सरळ या ठिकाणी मिड विकेटवरून फेकून दिला आला. एक मस्त गगनभेदी गगनचेवी षटकार 6 धावांसाठी अप्पूच्या बॅटमधून. 6 धावांचं योगदान इथे मिळालं. 6 धावा अप्पूने आपलं खातं उघडलं पहिल्याच चेंडूवर आणि अशा प्रकारे एकूण धावपलकात वाढ झाली. धावपलकात धावा येऊन पोहोचल्या त्या 7. 1 गडी बाद 7. कारण मधल्या यष्टीच्या दिशेने येणारा हा चेंडू होता. पण फलंदाज अप्पू या ठिकाणी तयार होता ज्याने आडव्या बॅटने चेंडूला सरळ मिड विकेट क्षेत्राच्या वरून चेंडूला फेकून दिला आणि 6 धावांचं इथे योगदान मिळालं. अंतिम सामना आणि अंतिम सामन्यामध्ये आपण पाहतात की या ठिकाणी भारदस्त
निश्चित योग या ठिकाणी आपण पाहायला मिळते दोन्ही संघामध्ये. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र हलकंसं चेंडूला खेळलं आहे, चेंडूला ड्राईव्ह केलं ऑन साईडला, वायडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. तोपर्यंत एक धाव इथे धावफलकार अप्पूच्या खात्यात एका धावीचे योगदान, त्याची वैयक्तिक धावसंख्या 7 आणि संघाची धावसंख्या धावफलकार येऊन पोहोचते ती 8. माईज 1 चेंडूवर 1, अप्पू 2 चेंडू 7, 1 बाद 8. पुढचा चेंडू चांगला चेंडू गुडलिंग स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर चेंडूला उसळी घेतली आणि चेंडू आपण पाहतात फलंदाजच्या बॅटच्या अर्थातच कवेत येऊ शकला नाही. चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावला. उंची निश्चित चांगली होती आणि फलंदाज पूर्णपणे बीट झाला. उरलेलं काम यष्टीषक पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडू षटक क्रमांक पहिलं. 1 बाद 8. चांगला चेंडू पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी या ठिकाणी वेदांत ठाकूरची पाहायला मिळाली, ज्याने यॉर्कर पद्धतीचा पुन्हा एकदा चेंडू टाकला होता. पण फलंदाज निश्चितच आपण पाहिलात सावध होता. एक पाऊल पुढे टाकलं, फ्रंट फुटवर आलं, चेंडूला खेळून काढला गोलंदाज दिशेने आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची या सांगता पहिलं षटक इथे समाप्त झालं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर यावेळी धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळते RCC राया या संघाचे, ती 1 गडी बाद 8. चांगलं षटक गोलंदाज वेदांत ठाकूरचं, 1 षटक 0 निर्धाव 8 धावा आणि 1 फलंदाज बाद ही त्याची कामगिरी. येणारी 2 षटकं अजूनही बाकी. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय आणि गोलसाठी या ठिकाणी संघनायकांनी जबाबदारी दिली. ती गोलंदाज या ठिकाणी देवा ठाकूर याच्या खांद्यावर समोरच्या एंडकडून गोलसाठी सज्ज आहे. पहिला चेंडू या ठिकाणी डेड बॉल वृत्त चेंडू, धावण्यामध्ये थोडंसं निश्चित अडथळा पाहायला मिळाला ते गोलंदाजाला. अप्पू समोर आहे, देवा 7-8 पलंचा रनअप आहे. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने चेंडूचा पाठलाग केला. चेंडू आपण पाहता टप्पापर्यंत बाहेर निघाला. पंचाने हात जमिनीला समांतर केले. धावा आल्या अवांतर. 1 धाव धावफलकावर, 9 धावा धावफलकावर. एक गडी बाद 9. अप्पू तयार. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी यावेळी मात्र निश्चितच पॉईंट क्षेत्रामध्ये ड्राईव्ह केलं. चेंडूला आपण पाहता डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला पकडतोय, यष्टीच्या दिशेने चेंडूला फेकी केली. तोपर्यंत अप्पूच्या खात्यात 1 धावीचं योगदान इथे मिळालं आणि संघाची धावसंख्या अर्थात या ठिकाणी जाऊन पोहोचते RCC राया संघाची, ती 1 गडी बाद 10. दोन्ही अंकात धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली 10. आता मात्र समोर माहीज खेळण्यासाठी तयार आहे. 3 चेंडूत 1 धावीचं योगदान त्यांनी दिले. पुढचा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला आहे. इथे पाहतात यष्टीषक जातोय अर्थात बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये, जिथे चेंडू मात्र जमीनला दान या ठिकाणी केलं गेला आणि इथे अर्थात 1 धाव धावफलकावर. माहीजच्या खात्यात एका धावेने बदल होतोय. त्याची वैयक्तिक धावसंख्या 4 चेंडूचा सामना केला, 2 धावा धावफलकार त्यांनी नोंदवल्या आणि धावफलकावर एकूण धावा येतात त्या 1 गडी बाद 11. दिशा टप्पा अतिशय चांगली ठेवण्यामध्ये गोलंदाजी अर्थात गावदेवी ठाकूरपट संघाचे पहिला षटक फेकणारा गोलंदाज वेदांत ठाकूर, त्यानंतर देवा ठाकूर देखील चांगली गोलंदाजी करतोय. यावेळी मात्र चेंडूला भिरकावलाय अर्थातच येतोय वायडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. या ठिकाणी मात्र उंच झेल आणि क्षेत्ररक्षकच्या इथे कोणती चूक करत नाही, झेल पकडतोय आणि हा दुसरा धक्का या ठिकाणी आपण पाहायला मिळाला. RCC राया संघाचा अप्पू याची खेळी मात्र या ठिकाणी समाप्त झाली, ज्याने एका षटकाराच्या माध्यमातून 8 धावांचं योगदान दिलं होतं. मी मगाशीच म्हणालो की अतिशय चांगली गोलंदाजी RCC राया या संघाविरुद्ध गावदेवी ठाकूर संघाचे गोलंदाज ॲक्युरेट गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाली. फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडूला फेकून दिला होता, लॉफ्टेड शॉट ज्याला म्हणलं होतं. पण इथे मात्र आपण पाहिला निश्चितच क्षेत्ररक्षकांनी कोणती चूक केली नाही. इथे फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय
अरमान 3 षटकांचा सामना. षटक क्रमांक 2 अरमान. नवीन फंडास मैदान येतोय. पंचान या ठिकाणी आपण पाहतोय. दरम्यान वळी आपण मैदानाकडे. दरम्यान अतिशय चांगला चेंडू, सुरेख चेंडू, टप्पा चांगला होता. गुडलेग स्पॉटच्या जवळचा टप्पा पडला आणि या ठिकाणी मानपाता चेंडूला उसळी देण्यात आली. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसरला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. प्रोजेक्टेड स्कोर 20 दाखवतात. धावफलकार धावा आतापर्यंत 2 गडी बाद 11. अंतिम सामना 2 संघामध्ये गावदेवी ठाकूरपाडा आणि RCC राया या 2 संघामध्ये अर्थात ग्रामीण धमाका. कोण विजेता होणार प्रथम क्रमांकाचं याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. वळतोय आपण मैदानाकडे पुढील चेंडूसाठी. यावेळी मात्र आडव्या बॅटने चेंडूला खेळलाय. चेंडूला मिड विकेटच्या दिशेने भिरकावून दिलाय. पुलचा फटका आला. एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. अखुटपचा चेंडू इथे पाहायला मिळाला आणि या चेंडूला अरमानने मात्र सरळ भिरकावलं 6 धावांसाठी. 6 धावा मिड विकेट क्षेत्रामध्ये आलेला एक अतिशय चांगला फटका इथे पाहायला मिळाला आणि धावा येत नव्हत्या. इथे धावा मात्र आल्या. 6 धावांचं योगदान इथे मिळालं आणि धावफलकावर धावा वेगाने जाऊन पोहोचल्या त्या 17च्या घरामध्ये. 2 बाद 17 या षटकातला अंतिम चेंडू असेल. देवा ठाकूर पुन्हा एकदा गोलसाठी सज्ज होतोय. आपण पाहिलात या षटकाराने पुन्हा एकदा चित्र वेगळं निर्माण होते कारण धावा सुस्थितीमध्ये येतात त्या अर्थातच RCC राया संघाच्या बाजूनी. अंतिम चेंडू बॅट आणीचा स्पर्श इथे होऊ शकला नाही. आपण या ठिकाणी पाहिलं अर्थातच षटक देखील इथे समाप्त झालं. चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला तो देवा ठाकूरचा. 2 षटकांची समाप्ती झाली. 17 धावा धावफलकार आल्यात. 2 फलंदाज गमावलेत. या षटकाचा विचार जर आपण केला तर देवा ठाकूर यांनी तब्बल 9 धावा या ठिकाणी धावफलकावर नोंदवल्या. पहिल्या षटकात धावा आपण पाहिल्या तर 8 धावा आल्या होत्या वेदांत ठाकूरच्या. 2 बाद 17 अंतिम षटक. परत एकदा स्कोर चेक करून घ्यायचं आहे. काका मात्रे जरा स्कोर चेक करा. काही कन्फ्युजन तर नाही ना. पहिल्या षटकात किती धावा होत्या आणि दुसऱ्या पहिल्या षटकात धावा या ठिकाणी आल्या होत्या 8. या षटकात धावा आल्या त्या 9. त्यामुळे 2 षटकात धावा येतात त्या 17. ओके चला. अंतिम षटक. सतरा धावा धावफलकार आहेत. अंतिम षटक. गोलंदाज तयार. स्वैरचा इशारा येतोय. यश ठाकूर गोलंदाज आहे. पहिला चेंडू स्वैर. एका धावेचं योगदान. धावफलकार धावा येतात 18. 22. 2 चेंडू 4 चेंडू 2 धावांचं योगदान. बॅकफुटवर गेल्या. आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न. चेंडू अर्थात जातोय सिलेमॅडॉनला. शेतशे चेंडूवर येणार. चेंडूची फेकी यष्टीच्या दिशेने आणि तोपर्यंत वेगाने 2 धावा सहजगत इथे धावफलकार पूर्ण केला. 2 धावांचं योगदान इथे मिळालं आणि या 2 धावांच्या माध्यमातून एकूण धावफलकात वाढ होते. धावफलकार धावा येतात त्या 20. चपलाईने धावा इथे पूर्ण केल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट इथे आपण पाहायला मिळाली. माईज 5 चेंडू 4. अरमान 3 चेंडू 6. एकूण धावफलकात धावा येतात त्या 2 बाद 20. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकात खरं तर मारधडीचं षटक असं ज्याला म्हणलं जातं. चला नाणेफेकीसाठी यायचंय. पुन्हा एकदा आमच्या अतिथी कक्षाकडून गोलंदाज तयार यश. यावेळेचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला. मिड विकेटच्या मरून चेंडूला फेकून दिला. आला आणखीन एक सुंदर दमदार फटका. षटकार साधावा. आर्य निर्माण संघाचा संघ नाही घ्यायचा आहे. तर आपण या ठिकाणी पाहतात
अर्थातच एक चांगली फलंदाजी. धावलकर धावा 26, षटक क्रमांक 30 मार्गस्थ मैदानामध्ये. यश ठाकूर गोलंदाज, तर समोर मात्र आपण पाहतात माहीत 6 चेंडूत 10 धावा त्यांनी धावलकर नोंदवल्या. नॉनस्ट्राईकला 3 चेंडूत अरमानने 6 धावांचे योगदान दिले. माहीतसाठी पुढे चेंडू यावी, चेंडू खाली राहिला आहे. चेंडू जातोय तो अर्थात पुन्हा एकदा मिडॉन क्षेत्रामध्ये शेतेशे चेंडूर येणार. द्विधा मनस्थितीमध्ये आपण पाहायला मिळाले होते. अर्थातच या ठिकाणी दोन फलंदाज येस तिसरा पंचांकडे मागणी करण्यात आली. रिव्ह्यू येथे घेण्यात आले. पाहूया नेमकं इथे काय घडलं. आणि या ठिकाणी आपण आमचे तिसरे पंच या ठिकाणी दर्शवतील. पुन्हा एकदा पंच पाहतील आणि या ठिकाणी निर्णय देतील. खेळ थोडासा थांबला आहे. पाहूया तिसरे पंच या ठिकाणी पाहत आहेत की नेमकं मैदानामध्ये काय घडलं. तर तिसऱ्या पंचायत सांगितले ऑनफिल्ड डिसिजन आपणच द्यायचं आहे, कारण इथे फलंदाज दिसत नाही आहेत. त्यामुळे तुमचा निर्णय महत्त्वाचा. दोन्ही पंच एकत्र येतात आणि सल्लामसलत करतील, विचारविनिमय करून या ठिकाणी ते निर्णय घेतील. आणि पण दोन्ही पंचांचा निर्णय या ठिकाणी येतोय. धावचीच्या रूपाने कोणाला दिला फलंदाज माही. याची खेळी मात्र इथे समाप्त झाले. आणि धावफलकात वाढ होईल. एका धावेने धावफलकात येतात त्या 3 गडी बाद 27. नवीन फंडाज मैदानामध्ये रौप तेजा या ठिकाणी नवीन फंडाज मैदान येतो, जो या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होतोय. 3 बाद 27. दरम्यान वळूया मैदानाकडे. यावी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, हवेतून खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला वाडिश मिडॉन लॉंगॉन क्षेत्रामध्ये. या ठिकाणी मात्र त्यांनी कोणतीच चूक केली नाही. अचूक झैल या ठिकाणी पकडला. आणखीन एक फलंदाज बाद रौप तेजा यांची खेळी मात्र इथे समाप्त झाली. आणि चौथा फलंदाज या ठिकाणी मैदानातून गमावला गेला, तो RCC राया संघाचा. सत्तावीस 4 गडी बाद 27 धावा धापल करायला नवीन फंडाच मैदानात येतोय. करण 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 4 बाद 27 धावा धापल करायला त्या RCC राया संघाच्या गावदेवी ठाकूरपाडा या संघाविरोधात.
करण खेळण्यासाठी तयार आहे. या ठिकाणी करणने बॅटचा स्पर्श झाला, चेंडू गेला तर शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने एकेरी धावीने आपलं खातं उघडलंय. एक धाव इथे संघाच्या खात्यात जोडले गेले. 4 गडी बाद 28 धावा धापलकावर. अंतिम चेंडू असेल. पहिल्या षटकात 8, दुसऱ्या षटकात 9 आणि या षटकात आपण पाहूया अंतिम चेंडू बाकी असताना गोलंदाज यश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर रौफ समोर आहे. नवीन फलंदाज 0 दरम्यान यावी या चेंडूवर बाद हवेतून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला झेलचं रूपांतर होऊ शकले नाही आणि तोपर्यंत वेगाने धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र धावचित आणि अशा प्रकारे एकूण धावा धावपलकावर या शेवटच्या चेंडूवर 2 धावा धावपलकर आल्यात आणि या 2 धावांच्या माध्यमातून एकूण धावसंख्या वाढ झाली. धावपलकावर धावा येतात. खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त होतं आहे आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावपलकर आल्यात त्या 30 आणि 31 धावांचं लक्ष इथे समोर असेल. तर आपण गावदेवी ठाकूरपाडा संघासमोर सन्मान करणार आहोत भाविक मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर अभिमन्यू तरे यांचा इथे भव्य दिव्य असा सत्कार करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून हे सुंदर असं स्टेज आपणास बनवण्यात आलेलं आहे. ही त्यांची देण आहे. अभिमन्यू तरे हे सुंदरसं VIP व्यासपीठ त्यांच्या माध्यमातून बनवण्यात आलं. त्यांचा आपण करणार आहोत स्वागत आणि सत्कार. अभिमन्यू तरे यांचा स्वागत सत्कार करण्याची विनंती मी सचिन भाऊ तरे यांना करतोय की आपल्या शुभ हस्ते स्वागत सन्मान करून घ्यायचं आहे. या अभिमन्यू तरे आपल्या शुभ हस्ते आपला स्वागत आणि सन्मान करतो आपण इथे. भाविक मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर अभिमन्यू तरे दाखवले जातात. हे बघा त्यांचा केला जाणारा सत्कार. धन्यवाद. चला सेटेशन लावून घ्या, वेळ तेवढू नका, सेटेशन लावा. 31 धावांचं लक्ष. चला नाणे 18 चेंडू आणि 31 धावा. सलामी जोडी मैदानात पाठवा. बाळा तरे थोडंसं कन्फर्मेशन हवं आहे. यानंतरचा सामना खेळवायचा आहे. चं लक्ष आहे 18 चेंडूमध्ये. यानंतर होणार सामना अंतिम सामना BTBL या स्पर्धेचा महामुकाबला फायनलचा सामना खेळणार 2 संघ आहेत. RN11 वर्सेस रेखा एंटरप्राइजेस. हा सामना बेअर मिनिमम किती षटकांचा होईल ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर 10.33च्या सरसाने या ठिकाणी मात्र 31 धावांची 4 षटकांचा गरज आहे. सलामी जोडी मैदानामध्ये गावदेवी ठाकूरपाडा आणि RCC राय यामधल्या अंतिम लढत. अर्थातच ही ग्रामीणचा धमाका इथे आपल्याला पाहायला मिळतो. आणि पाहूया मैदानामध्ये फलंदाज यश आणि अजित. भाविक मंडप डेकोरेटर्स करून ठाकूरपाड्याच्या प्रत्येक फलंदाजाला सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक अभिमन्यू तरे याचकडून ठेवण्यात आलेलं आहे. भाविक मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर अभिमन्यू तरे याचकडून ठाकूरपाडाच्या सर्व फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. षटकारास 500 रुपये. तेव्हा मैदानाकडे आपण वळूया. गावदेवी ठाकूरपाडा संघाची सलामी जोडी यश आणि अजित मैदानामध्ये येतोय. 10.33च्या सरासरीने तब्बल 31 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या ठिकाणी अंतिम विजेता कोण असेल याचं उत्तर आपल्याला मिळेल. यश आणि अजित. आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज
अर्थातच अतिथी कक्षाच्या एंडकडून गोलंदाज अप्पू यावेळी पहिले षटक घेऊन येतोय. 18-31 18 चेंडू आणि 31ची गरज आहे. आणि या ठिकाणी पहिला चेंडू खेळाच्या दुसऱ्या सत्रामधला पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने. पहिला चेंडू जमीनला सरपटत चेंडूला ड्राईव्ह केलं. ऑफ ड्राईव्ह आपण पाहतात. चेंडू जातो तो लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये शेतीचे चेंडू येतोय आणि तोपर्यंत मात्र आपण पाहतात इथे मात्र धावचित ची संधी आणि या ठिकाणी पहिला फलंदाज या ठिकाणी मैदानातून धावचितच्या रूपाने रनआउट मैदानातून बाहेर. अजितची खेळी या ठिकाणी समाप्त झाली. दुसरी धाव घ्यायची होती. थोडं ताळमेळ चुकलं आणि इथे पहिला फलंदाज या ठिकाणी 1 या धावसंख्येवर मैदानातून बाहेर. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय वेदांत ठाकूर. एक बाद एक. अप्पू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते अतिथी कक्षाच्या एंडकडून आणि समोर फलंदाज यश. वेदांत या दरम्यान इथे मात्र पंचांकडे अपील करण्यात आलं होतं, परंतु आपण पाहतात चेंडू या ठिकाणी थोडासा बाहेर इथे निघाला. लेग बाय अर्थात पंचांचा इशारा येतोय. चेंडू गेला सिलीम मेडॉनला. 1 धाव इथे धावफलकावर. 2 धावा धावफलकावर आल्यात. 1 गडी बाद 2. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ मैदानामध्ये. 31 धावांचं टार्गेट, 31 धावांचं लक्ष. गोलंदाज अप्पू, एका बाजूला यश, दुसऱ्या बाजूला वेदांत. 10.33 ची ही सरासरी या ठिकाणी प्रतिषटकं ठेवण्यात आली RCC रायत संघाच्या माध्यमातून गावदेवी ठाकूरपाडा संघासमोर. बॅकफुटर गेला आहे. चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पुन्हा एकदा पाहत आहे. चेंडू शॉर्ट मिडविकेटच्या दिशेने जाईल आणि 1 धाव इथे धावफलकावर. अंतिम लढत 3 1 गडी बाद. अप्पू 8 पालूंचा रनअप आहे यावेळी मात्र. आणि या ठिकाणी मात्र पंचांनी पाहिलंय अगदी मधल्या यष्टी दिशेने फलंदाजाला इथे बोट उंचावलं आणि या ठिकाणी हा दुसरा धक्का पुन्हा एकदा बसतोय तो गावदेवी ठाकूरपाडा संघाला. पायचीतचं अपील आपण इथे पाहायला मिळालं आणि या पायचीतच्या माध्यमातून फलंदाज या ठिकाणी मैदानातून बाहेर होईल. धावफलकावर धावा आल्यात ते 3 आणि फलंदाज यश याची खेळी मात्र इथे समाप्त होते. 2 गडी बाद 3. नवीन फलंदाज मैदानात दाखल होईल क्रमांक 4 वर. अप्पूचे चांगलं षटक. नवीन फलंदाज मैदानात येतोय. वेदांतला साथ देईल याकडे अल्पेश. दोन गडी बाद 3 धावा धावफलकावर आल्यात. पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी यावी चेंडूला भिरकावलाय. अर्थातच क्षेत्ररक्षक यावी येतोय. झेलच्या काळी मिडॉन क्षेत्रामध्ये आणखीन एक धक्का बसला. एक चांगलं झेल या ठिकाणी पाहायला मिळाला आल्या पावले. अल्पेशची खेळी मात्र डकआउट 0 धावसंख्येवर तो मैदानातून परत आहे. नाजूक अवस्था. 3 गडी बाद 3 धावा या ठिकाणी धावफलकावर इथे पाहायला मिळाल्या त्या गावदेवी ठाकूरपाडा संघाच्या. चांगली गोलंदाजी अप्पूची इथे पाहायला मिळाली.
3-3 लक्ष मात्र अजूनही खूप दूर इथे पाहायला मिळते, कारण 31 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. 3 धावा धाबल करायला, त्यामुळे आता गरज आहे ती तब्बल 28 धावांची. प्रत्येक षटकारास अभिमन्यू तरे याचकडून 500 रुपये आणि फायनल मारली तर 5,000 रुपये अभिमन्यू तरे याचकडून. गावदेवी ठाकूरपाडा संघाला नवीन फंड आज मैदानामध्ये येतोय. लवेश लवेश ठाकरे. पुन्हा एकदा पहा, चांगला चेंडू होता, आतमध्ये येणारा फ्रंट फुट गेले फलंदाज यावी लवेश आपण पाहिलात आणि मिड ऑफ क्षेत्रामध्ये आणि चेंडूला खेळून काढला आणि तोपर्यंत ही- एक ही- धाव. ही स्पर्धा पार पाडल्यानंतर पूर्ण भगवान स्पोर्ट या संघाला विजय शंकर पाटील गौरव मोटर्सचे प्रोप्रायटर याचकडून गोवा ट्रिप फ्री आहे हे जाहीर करण्यात आलेलं आहे. पूर्ण भगवान स्पोर्ट संघाला विजय पाटील याचकडून गोवा ट्रिप फ्री आहे. लवकरात लवकर तुमच्यापर्यंत डेट पोहोचवली जाणार. 3 गडी बाद या ठिकाणी 4 धावा धाबल करण्यात. आता समीकरण येणारे 12 चेंडू आणि या 12 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी 27 धावांची गरज आहे अजूनही सामना जिंकायला, अंतिम सामना जिंकण्यासाठी. या षटकाचा आपण विचार केला तर अप्पू याने 3 धावा देत 2 फलंदाजांना या ठिकाणी माघारी परतवलं. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय. नवीन षटक या ठिकाणी आपण पाहत RCC राया संघाकडून अरमान गोलीसाठी येतोय. 27 ची गरज आहे 12 चेंडूमध्ये. गोलंदाज यावी अरमान, समोर लवेश. 1 चेंडूने 1 धावीचं खातं उघडले त्यांनी. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावी मात्र हा चेंडू अर्थात आपण पाहिला डाव्या इष्टीच्या खूपच बाहेर, पंचाने हात जमिनीला समांतर केले. 1 धावा अवांतरच्या रूपाने येतात. स्वैर वाईड चेंडू. आता मात्र 26 ची गरज आहे. 12 चेंडू आणि 26 ची गरज आहे. लवेश या ठिकाणी मात्र स्विचचा फटका पाहायला मिळाला. चेंडू मात्र थांबत नाही आहे आणि या ठिकाणी आपण पाहिला डीप स्क्वेअर लेगमध्ये चेंडू आर पार निघून गेला. येतो एक सुंदर फटका, चौकार, 4 धावा. चार धावांचं योगदान इथे मिळालं. धाबलकर धावा येतात त्या 3 गडी बाद. या ठिकाणी 9 धावा. अरमान गोलंदाज. इथे लवेश 2 चेंडूमध्ये 5 धावा ज्याने धाबलकर नोंदवल्या. एक चांगलाच फटका, चौकार त्याच्या बॅटमधून आला. वेदांत 1 चेंडूत 1 धावेचे योगदान देतोय आणि 3 गडी बाद 9 धावा धाबलकावर. 22 ची गरज आहे. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी यावी मात्र चेंडू अर्थातच पळून क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धावेसाठी डबल अंकात धावसंख्या आणखीन एक येईल. 10 21 ची गरज आहे. तीन गडी बाद 10. 21 धावांचं लक्ष अजूनही आहे आणि 10 चेंडू बाकी. अरमान समोरच्या एंडकडून पुन्हा एकदा पहा, चेंडू हा टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. डावेष्टीच्या बाहेर. स्वैरचा आणखीन एक इशारा या ठिकाणी येतोय. 1 धावेचं आणखीन एक योगदान. वीस ची गरज आहे. 10 चेंडू आणि 20 धावांची गरज. लाडके मायबाप प्रेक्षक, आज आपण पाहतात या अंतिम रजनीचा अर्थात अंतिम सामन्याचा या ठिकाणी आनंद घेतात. हे देखील फार महत्त्वाचं आहे, कारण क्रिकेट क्षेत्रामध्ये क्रिकेट प्रेक्षक भारतीय लोकांचा विचार केला तर अर्थात आपण पाहता क्रिकेटवर खूप मोठं प्रेम आपल्या भारतीय लोकांचं आपल्याला नेहमी पाहायला मिळतं.
पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. यावी मात्र चांगला चेंडू पहा, फलंदाजाच्या थोडासा पुढे चेंडू पडला. या ठिकाणी आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न केला तो वेदांतने. बॅट चेंडूचा संपर्क आल्याने उरलेलं काम यष्टीक्षक पूर्ण करते आणि चेंडू अर्थात निर्धाव. 9 चेंडू आणि 20 धावांची गरज. पुन्हा एकदा पुढे चेंडू, पुन्हा एकदा तोच टप्पा इथे पाहायला मिळाला. फलंदाजाला पूर्णपणे बीट करतो वेदांतला. 2 चेंडू निर्धाव या ठिकाणी फेकले, अर्थात टाकले ते गोलंदाजाने. आणि या ठिकाणी मात्र दडपण वाढवलं ते फलंदाजाच्या डोक्यावरचं. पण पाहतात आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलेल. येणारे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. 3 बाद 11 धावा धावफलकावर. अरमान या ठिकाणी पंचांकडे अपेल, पंचांचं बोट आकाशाकडे. आणखीन एक फलंदाज पायशीत LBW म्हणून मैदानातून परततोय. आणखीन एक धक्का या ठिकाणी आपण पाहायला मिळाला. गावदेव ठाकूर पडसंघात 4था फलंदाज मैदानातून बाहेर. चांगली गोलंदाजी अरमानची इथे पाहायला मिळाली. पहिले 2 चेंडू निर्धाव फेकले आणि त्यानंतर आपण पाहिलं तर साधारणतः मधल्या यष्टीच्या दिशेने चेंडू फेकला आणि फलंदाजी ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नात अगदी 3 यष्टींच्या समोर तो आला. इथे फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय हर्षल भोईर. 4 बाद 11. पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने अरमान. यावेळी लॉफ्टेड चेंडू, फटका ताकद अतिशय सुंदर पाहायला मिळेल. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावला आला. एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावा. आता मात्र गरज या ठिकाणी आपण पाहणार आहोत ते शेवटचे षटक. आणि शेवटच्या षटकामध्ये आता 6 चेंडूमध्ये गरज आहे ती 14 धावांची. 6 चेंडू 14 धावा. षटक समाप्त झालं ते अरमानचं. आता या ठिकाणी थोडं महागडं षटक ठरलं कारण त्यांनी 14 धावा खर्च केल्या, 1 विकेट प्राप्त केलं. अप्पूंनी चांगली गोलंदाजी केली, 3 धावा दिल्या आणि 2 फलंदाजांनी माघारी परतवलं होतं. आतापर्यंत 4 बाद. आता समीकरण 6 चेंडू 14 धावांचं. 6 चेंडू 14 धावा. काय घडणार, काय बिघडणार. पहिले येणारे 2 चेंडू या ठिकाणी आता आपण पाहायला मिळेल की या चेंडूवर कशा प्रकारचे फटके इथे येणार का, की गोलंदाज चेंडू या ठिकाणी अर्थात निर्धाव फेकतोय. हे योगदान इथे आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी ठाकूरपाडा आणि RCC राया या 2 संघात सुरू असलेली एक अतिशय जबरदस्त मेगा फायनल. हा सामना गोलीसाठी शेवटचे षटक पाहूया. RCC राया संघ कोणाच्या संघनायक कोणाच्या खांद्यावरी जबाबदारी देतोय आणि माईसला या ठिकाणी अर्थात गोलीसाठी पाचारण करण्यात आले. 6 चेंडू 14ची गरज आहे. लवेश 3 चेंडू 6, हर्षल 1 चेंडू 6 धावा. अतिथी कशा जैनकडून आहे गोलंदाज माईस. यावी पहिला चेंडू फेकण्यासाठी तयार. समोर लवेश आहे. छोटा रनअप आहे. पहिला चेंडू या ठिकाणी आतमध्ये येणारा फलंदाज जात चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला तो शॉर्ट पॉईंटला. इथे 1 धाव धावफलक इथे नोंदवली गेली. 1 धावीचे योगदान. आता 5 चेंडू 13 धावा. 5 चेंडू 13 धावांची गरज आहे. हर्षल खेळण्यासाठी तयार असेल. एक छोटीशी ब्रेक गोलंदाजी ज्याला म्हणलं जातं, छोट्या रनअपनी गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू, मस्त चेंडू. फलंदाजाला पूर्णपणे बीट केलंय. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. येणारे 4 चेंडू आणि 13.
4-13, 4 चेंडू 13 धावांची गरज आहे. एक एक चेंडू अतिशय महत्त्वाचा अंतिम सामन्यामध्ये. पुन्हा एकदा पुढचा चेंडू या ठिकाणी चेंडूला खेळून काढलाय मैदान क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी आणि तोपर्यंत मात्र सहज यावेळी मात्र आपण पाहायला मिळतात की धावफलकात वाढ झाली, ती अर्थातच 2 धावांची. 2 धाव मिळतात हर्षलला. 3 चेंडू आणि 11चं लक्ष. 3 चेंडू 11 धावा. धावफलकात धावा आल्या त्या 4 बाद 20. हर्षल 3 चेंडूत 8, लवेश 4 चेंडूत 7. शेवटचे 3 चेंडू माईस गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर अतिथी कशाच्या एंडकडून आणि समोर हर्षल भोईर. आता दडपण मात्र गोलंदाजावर निश्चित आपण पाहायला मिळालं. 3-11 हे समीकरण मैदानामध्ये. कुठं चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही, चेंडू गेला तो फाईन लेग क्षेत्रामध्ये. इथे क्षेत्ररक्षक चेंडूवर येतात, तोपर्यंत मात्र 1 धाव आणखीन धावफलकावर. 2 चेंडू 10 धावा. 2 चेंडू 10 धावा. काय घडणार, काय बिघडणार, कोण जाणार, कोण मारणार, पहिल्या प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरणार, याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सामना संपल्यानंतर स्टंप उपटायचे नाहीयेत पंच, कारण की अंतिम सामना अजून बाकी आहे BTPL संघाचा. पुन्हा एकदा माईस तयार. 2 चेंडू 10 धावा. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने या ठिकाणी मात्र एक मस्त फटका इथे पाहायला मिळाला. अर्थातच मिडविकेट क्षेत्रामधून मारलेला एक सुंदर फटका. 6 धावांचं योगदान. अभिमन्यू तरे यांनी 5,000 रुपयाचं पारितोषिक लावलंय. आता जर एक षटकार लावला तर गावदेवी ठाकूरपाडा संघ विजयी आणि अभिमन्यू तरे याचकडून 5,000 रुपयाचा रोख पारितोषिक आहे. सामना विजय झाला तर गावदेवी ठाकूरपाडा संघाला. आता आपण पाहणार आहोत 2,000 जाहीर आहेत. 2 षटकार मारलेत. 1,000 रुपये अभिमन्यू तरे रेडी ठेवायचे. 27 धावा 4 गडी धावफलक आल्यात आणि पैसे जमा करून घ्यायचे सिक्सरचे. अभिभाऊ पैसे जमा करायला सांगितले तिथे. 1,000 रुपये. लवेश 5 चेंडू 13 धावांचं योगदान दिलं. हर्षलनी 4 चेंडू 9. कॅशच ना, आपण चेक देणार. चला राया, टीम मीटिंग नको, क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. तर मैदानाकडे आपण वळूया. एकतीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी केला जातोय. 27 धावा आतापर्यंत धावफलक आल्यात, त्यामुळे 4 धावांची गरज आहे. 1 चेंडू 4 धावा. सामना रंगतदार. फायनल कशी पाहिजे होती ती अशी झालेली आहे. मित्रांनो, झोप उडवलेली आहे सामन्याची प्रेक्षकांची. 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू आणि 4 धावा. एका बाजूला माईस गोलंदाज आहे, दुसऱ्या बाजूला लवेश फलंदाज आहे. काय घडणार, काय बिघडणार. 1 चेंडू आणि 4 धावा. या ठिकाणी मात्र बॅटचा स्पर्श निश्चित झाला. चेंडू गेला फाईन लेग क्षेत्रामध्ये, पण इथे आपण पाहतात यावेळी 4 स्टंप नाही काढायचे. स्टंप नाही काढायचे. स्टंप नाही काढायचे. राया, स्टंप को निकालना नाहीये. फायनल और बाकी एक. आणि अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहिलं तर अर्थात 4 धावांचं लक्ष असताना धावा चला. फक्त 1 आल्यात. आणि अशा प्रकारे अशीच रया संघ विजय दादा पाटील यायचं आपण नाणेफेकीसाठी. सोबत डॉक्टर मयूर खापरे सर आपण देखील यायचं आहे नाणेफेकीसाठी. प्रकाश दादा पाटील आपण देखील यायचं आहे नाणेफेकीसाठी. BTPL चा अंतिम महामुकाबल्याचा नाणेफेकी आता आपण करतो.